वॉटर लिली कमळाची रोपे बघा, अशी प्रत्येक याच्यावर हे जे फुलं आले ना, ही वॉटर लिली मला आता शेल करायचा विचार सुरू आहे. खरं तर प्रत्येक वॉटर लिली आहे ना, हे पानापासून मागच्या वर्षी तयार केलेली होती. याचा व्हिडिओ चॅनलवर भेटेल कदाचित. जर तुम्ही एकदा जे ही घेणार ना, तर याच्यावर आहे ना खूप सारे असे पॉईंट येते पानावर आणि त्याच्यापासून रोपे तयार होतात आणि रिपोर्टच्या वेळेस खालीसुद्धा रोपे तयार होते, म्हणजे डबल रोपे मिळतात. एकाच झाडापासून हे सर्व झाडं लावलेले आहे. फक्त असे शेवाळ वगैरे काढत राहायचे, बाकी काळजी घेणं आहे ना खूप सोपं आहे. फक्त आपल्याला ते जमलं पाहिजे. झाड मिळाल्यावर त्याची काळजी घेऊन एकदा जर ते व्यवस्थित लावलं गेलं ना, तर ते खूप छान चालते. प्रत्येक याच्यावर बघा तुम्हाला फुलं दिसून येत आहे. काही उमलायचे, काही काल उमललेले आहे, कारण वॉटर लिलीचे फुलं 2-3 दिवस उमलतात, रात्री बंद होतात आणि परत दुसऱ्या दिवशी उमलतात. आणि याची विशेष म्हणजे हे झाडं खूप जास्त तयार होतात आणि कमी काळजीमध्ये. हे एक वेगळं दिसत आहे मला, कारण मागच्या वर्षी आणलं होतं मी 1-2 वेगळे, पण बाकीचे तर आपले मागच्या वर्षी तयार झालेलेच हे प्लांट आहे. छोट्या छोट्या कुंडीत लावलेले आहे. फुलाची साईज खूप मोठी नाही, पण फुलं इतके येतात ना की ते फुलं येतच राहतात, येणं बंद होत नाही एकदा यायला लागले की. आणि ही पांढरी आहे, याच्यापासून यावर्षी भरपूर अशी रोपे तयार करत आहे मी. रोपे जोपर्यंत देत नाही, मागच्या वर्षी मला कमेंट आली होती तुम्ही देता का म्हणून. जोपर्यंत रोपावर म्हटलं कड्या येत नाही, कारण ते रोप मोठं होत नाही तोपर्यंत मला द्यायचे नव्हते. पण आता कोणाला पाहिजे असेल ना, तर माझी इंस्टा आय डी आहे, माझी छोटी वाघ, त्याच्यावर तुम्ही DM करू शकता. आणि हे पांढरे रोपे मात्र मी आता तयार करेल, जेव्हा ते कढीवर येईल ना तेव्हा ते परत शेल करेल. कोणाला पाहिजे असेल ना तर मला तिथे तुम्ही करू शकता. आणि बघा हे पांढऱ्या वॉटर लिलीचे रोपे तयार झालेले आहे. आणि परत बघा इतके तयार होत आहे ना, ते 2-4 पानं याच्यात टाकले बघा, खूप छान मुळे आल्या. पण याच्यासाठी मला खूप काळजी घ्यावी लागली. पहिले रोपे आणावर भरपूर मेहनत असते, म्हणून असं वाटते. नाही तर रोपे द्यायची इच्छा होत नाही, कारण जेवढे फुलं आपल्या बागेमध्ये फुलं ना, तेवढा आनंद आपल्यालाही होते आणि आपली बाग पण सुंदर दिसते. पण आपला हा जो छंद आहे तो अजून वाढवण्यासाठी असं वाटते की काही झाडं शेल करूया, कारण ते परत तयार झाले आणि परत माझ्याकडे तयार होणारच. आणि याच्यापासून बघा आता हे कमळ आहे, याचे समजा आता मी नंतर ट्यूबर लावून बघेल ते कसे चालतात, त्याच्यानंतर तुम्हाला देईन. कारण एकापासून 2 तर तयार झालेले आहे उन्हाळ्यात, आणि ते पण मग मी देऊ शकेन. पण पहिल्यांदा हा माझा पहिला प्रयत्न कसा होते तो बघायचा आहे मला. तो जर खूप छान झाला ना, ज्यांना कोणाला देईन मी, तसं मला मेसेज आल्यावर मी ठरवेल कसं द्यायचं, काय द्यायचं. त्याच्यानंतर मी हे बघेल की त्यांनी असा व्हिडिओ काढून मला पाठवायचं कसं लावलं, कसं झालं. आणि त्याच्यानंतर मग मला कळेल की आपले रोपं कसे आहे, काय आहे, कसे जातात, हे सर्व गोष्टी नंतर होणार आहे. पण मग तुम्हाला पाहिजे असं ना नक्की सांगा, कारण मागच्या वर्षी कमेंट्स आलेल्या होत्या तेव्हा मी नाही म्हटलं होतं, म्हटलं आताच देत नाही. कारण मला असं वाटलं जेव्हा चांगली ग्रोथ होईल याला पावसाळ्यामध्ये, परत जेव्हा असं हे राहील की नाही बा हा प्लांट आता खराब होणार नाही, तेव्हा द्यायचे. कारण आपल्याला कोणाला दिलेलं खराब झालं नाही पाहिजे, ह्या माझ्या मनात खूप जास्त हेतू असते. कोणत्याही गोष्टीबद्दल माझं असंच असते की दुसऱ्याचा आपल्याबद्दल काहीही असं घडलं नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं मन दुखेल. अशी होती आजची माहिती. आवडली तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद सगळ्यांचे.